रेग्युलरच्या माध्यमातून आपण पाहिलं रामकृष्ण पाटील, आमचे गुरुदास भोईर असतील, सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सौरभ भोईर असतील आमचे, राजू काटे त्याच सलामीला आणि 9 सेकंड लक्ष्मण विशाल मडवी सरांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. 5 ओव्हरची मॅच आहे. सामना लगेच सुरू करायचे. निलेश जाधव येत आहेत. निलेश जाधव आलेत गोलंदाजी करणारे. सामन्याला सुरुवात पहिल्या फेरीला तिसरा सामन्यानंतर देवीचा पाडाने उंबारली. पहिलाच बॉल आपण पाहतोय लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक दिनेश आहेत तिथे. आताच मोहिलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं दिनेशने एक जबरदस्त झेल पकडला होता. ज्यावेळी मी असंच युट्यूब ऑन केलं होतं, मॅच सुरू होती उंबारडीची आणि दिनेशने एक जबरदस्त कॅच पकडली होती. सिंगलने खातं उघडलं तिथे साक्षी एंटरप्राइजेस नारिवली 40+ संघाचं. सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था आपण पाहतो. विकासजी मडवी साहेब, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. ब्लॉकॉलला चेंडू होता. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मिळाले. सिंगलने खातं उघडलं गेलं तर राजूचं सिंगलने खातं उघडलं गेले ते लक्ष्मण गोरपेकर. सध्या रेग्युलर मध्ये आदित्य गोरपेकरची चर्चा आहे. जबरदस्त बॅटिंग ते करतात. सुरुवात चांगली देतात नारिवली रेग्युलरला. वेगवान बॉल होता. उत्तर नाहीये राजू काटेकडे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. निलेश जाधवकडे वेग प्रचंड आहे. अनेक वर्ष ते रेग्युलर क्रिकेट उंबारडे संघाने खेळलेले आहेत. आता 40+ खेळत आहेत. नेहमी चर्चेत राहिलेलं नाव आहे निलेश. राईट मोर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं हा चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला. थोडीशी फिल्डिंग खराबच म्हणावी लागेल. कठीण होतं. कठीण कॅचेस तुम्हाला पकडावे लागतात. येतोय हा पहिला चौकार. चौकार आलाय. 2 सिंगल, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर चौकार. आपण म्हणतो राजू काटे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पहिला मालिकावीरचा खेळाडू कोण असेल तर राजू काटे. 2009 सोन्याचं नाणं मिळालं होतं. त्यानंतर बाईक 4 व्हीलर आता तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मात्र पहिल्यांदा सोन्याचं नाणं होतं राजू काटेला, ते मिळालं. आता तो सध्या 40+ खेळतोय. त्यानंतर 2010ला संदेश पाडले होते बेतोडेचे, ज्यांना बाईक मिळाली होती. 2011 मध्ये आपण पाहिलं तर सुधीर होता घारेवली संघाचा. हाही फटका चांगला आहे. आत्ता राजू काटेच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जयनमान 40+ क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 चे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते. आणि अध्यक्ष साहेबांचं नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये योगदान असतं. नेहमी त्यांचं सहकार्य असतं. सातत्याने ते खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. खेळाडू कोणत्याही गावचा असो, हे अर्जुनभाई पाटील कधी बघत नाही. जो चांगला खेळतो त्याचं नेहमीच ते कौतुक करतात. डान्सिंग डाऊन द विकेट. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूचा सलग आलाय तिसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो राजू काटे. पहिल्या 3 बॉलवरती 2च धावा आले होते. त्यानंतर सलग 3 चौकार आलेत. 14 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. खरं तर मी कौतुक करेल निलेश जाधव. 4च मिनिटात त्याने 1 षटक फेकलं. दातिवली 40+ स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमी चर्चेत असते. ट्रॉफी सुंदर असतात. सर्व काही गोष्टींची मॅनेजमेंट प्रमोद मडवी स्वतः चांगला आवर्जून ते लक्ष देतात. आणि इतर जे त्यांचे खेळाडू आहेत त्यांच्याकडनंही ते ज्यांना ज्यांना जिम्मेदारी दिलेली असते ती जिम्मेदारी चोख बजावतात. प्रमोद मडवी स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. चांगले पुरस्कर्ते आहेत. अंशलेवाना पारगाव संघ आम्ही त्यांच्या माध्यमातून ज्यावेळी पाहिलं होतं पेंढारकरच्या मैदानामध्ये आकाश तारेकरला मालिकावीरची बाईक सुद्धा मिळाली होती. त्यानंतर पहिलं ग्रामीण प्रीमियर लीगचं पर्व पहिलं कोणी जिंकलं असेल तर अंश11 दातिवली. प्रमोद मडवी पुरस्कर्ते होते. ते मी चर्चेत असतात ते नेहमी पॅकर्स म्हणून सुद्धा, खेळाडू म्हणून सुद्धा.
हा चेंडू हवेत आहे. राजू खाटे एक्झिट काय करतायत? लक्ष्मणचं कॉल नाहीये. एकच धाव मिळाली. धावसंख्या 15. दुसरं षटक आपण पाहतो. राजू भोईरला तुम्ही पाहतायत. जेवण सुरू झालेले त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल जी संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यांचे समर्थक असतील प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नगरसेवक दीपक जाधव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यावेळी विशाल मडवी रेग्युलरची स्पर्धा आली जर्मन क्रिकेट संघ दातिवलीची तेव्हाही त्यांची उपस्थिती होती. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. एक सिंगल मेल. नगरसेवक दीपक जाधव साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम दीपक जाधव साहेबांचं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकात 14 आले होते. या षटकात राजू भोईरने चांगली राजू भोईर असे गोलंदाज आहेत अनेक वेळा त्यांनी 5 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. 6 विकेट सुद्धा 40+ मध्ये त्यांनी घेतलेले आहेत. हा चेंडू बघा अपील स्ट्रॉक आहे. रक्षकाने अपील केलं नाहीये. असं वाटलं बॅटची एज लागली की काय मध्ये चेंडू थोडासा खाली राहिला. आणि हेच तर व्हेरिएशन आहे राजू भोईर यांच्याकडे. 40+ मध्ये पहिल्यांदा उंबाड्याच्या स्पर्धेत नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था राजू भोईर यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली. 40+ क्रिकेटमध्ये त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. मालिकावीरसाठी LIC पॉलिसी हे पहिल्यांदा बघायला मिळालं. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 2 धावा मिळतील. दिनेश तिथे अनेक पारितोषिक असतात अशोक मालिकावीरसाठी. मात्र LIC पॉलिसी कोणी ठेवली असेल तर राजू भोईर यांच्या उंबाडी टीमने आणि राजू भोईर यांनी. त्यामुळे नेहमीच त्यांची स्पर्धा चर्चेत असते. आमचे बाराम भंडारी यांचा मी उल्लेख केले जे 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. उंबाडीचे ग्राउंड सुद्धा सुंदर आहे. तिथे खेळण्याची एक मजा वेगळी असते. धावसंख्या आपण बघू शकाल 18 काल फडकेपाडा 40+ संघ सुद्धा रनरअप ठरला. श्रद्धांजली चषक देसाईच्या मैदानात अशोक पाटील बेस्ट बॉलर होते. चेंडू कार्पेटच्या साईडने खेळतात. गॅप मोठी आहे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. काय फिल्डिंग आहे बघा. विशाल मडवी तिथे होते. एक आमचे विशाल मडवी पंच आहेत. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात विशाल मडवी. चांगली फिल्डिंग. 20 धावा दापल होती. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील पॉवर प्ले मधला. इथे मध्ये चेंडू टॅप केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच धाव मिळेल. निलेश तिथे होते. षटक संपलेलं आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकात धावसंख्या ती 10.50च्या सरासरीने 21 धावा दापल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना साक्षी एंटरप्राइजेस नारोली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल देवीचा पाडा विरुद्ध गावदेवी उंबारली 40+. श्याम भोईर अँड कंपनी. योगेश पाटील असतील. योगेश पाटील सध्या चांगली गोलंदाजी करतात उंबारली संघाटी. आमचे सचिन भोईर असतील. खेळाडू आले असतील तर रिपोर्टिंग करा कॅप्टनने. 40+ मध्ये मॅनेजमेंट भरपूर महत्वाची असते. प्रत्येक खेळाडू टीम वेळेवर उपस्थित राहतात. संघटनेचे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. संघटनेने जी प्रवेश फी ठरवली आहे ती तुम्हाला ठेवावी लागते. ज्यावेळी 16 संघ असतील 24 संघ असतील डे मध्ये. नाईटला थोडीशी एंट्री अशोक 15,000 पर्यंत एंट्री असते नाईटमध्ये. डे मध्ये कंपल्सरी 6,000. तुम्ही बक्षीस किती ठेवा ही खूप चांगली संकल्पना आहे अर्जुनभाई पाटील यांची. उपाध्यक्ष प्रकाश मात्रे असतील प्रमोदजी मडवी असतील खजिनदार मोतीराम पाटील असतील आमचे नागावचे. काल त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. निलेश जाधव आलेत पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये. त्यानंतर सचिव आमचे बाराम भंडारी असतील राजू मात्रे असतील महेंद्र मात्रे असतील हनुमान भीमचंद्र कान असले आणि फलंदाज त्रिफाचीत झालेत. लक्ष्मणला माघारी परतावं लागेल. 21 वरती पहिला धक्का साक्षी एंटरप्राइजेस नारिवलीला. रमाकांतजी मडवी साहेब आपण ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिवा शहर अध्यक्ष आणि अशोक जर आपण आज पाहतोय नवनिर्वाचित आमदार राजेशजी मोरे त्यांच्या मागे 2 व्यक्तींचा मी नक्कीच उल्लेख करेल. रमाकांतजी मडवी आणि अर्जुनभाई पाटील यांची खूप महत्वाची भूमिका राहिली. राजेश मोरे आमदारपदी निवडून आलेत पण
निलेशला तुम्ही पाहतायत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. आता गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय निलेश जाधव पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आणि आता बॅट्समन आपण पाहतोय संदीप गोरपेकर. पहिलाच बॉल फेस करत असताना संदीप गोरफेकर त्रिफळाचीत होत आहेत. बॅक टू बॅक 2 मोठे धक्के दिलेत निलेश जाधवने फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता गोलंदाज. दोन्ही फलंदाज त्रिफळाचीत झाले. बघायचं हॅट्रिकची नोंद करेल का निलेश जाधव. बॅटिंग करण्यासाठी आता संतोष काटे आले. आता 2 बंधुराज आउट झालेत. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. लक्ष्मण गोरपेकर आणि संदीप गोरपेकर बाद झालेत. राजू घाटे आणि संतोष घाटे 2 बंधुराज मैदानाच्या. प्रवीण म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दातुली म्हटल्यानंतर प्रवीण म्हात्रे हे नाव भरपूर चर्चेत राहिलेले आहे. रिवर्स फटक्यासाठी सुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळाली प्रवीण म्हात्रे यांना. तर या प्रवीण म्हात्रे आपलं स्वागत आहे. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक पूर्ण झाली आहे. आणि अशी हॅट्रिक विशाल माडवी की तिन्ही फलंदाज त्रिफळाचीत. 40+ मध्ये अशोक या अगोदर झाली का अशी हॅट्रिक. तिन्ही फलंदाज त्रिफळाचीत. तीनच बॉल झालेत. पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट. पेंढारकरच्या मैदानात श्रीपद म्हात्रे सरांनी 10 विकेट घेतली होती. 10चे 10 क्लीन बोल्ड. हा तर सर्वात मोठा विक्रम आहे. रेग्युलरमध्ये आपण सुरत चौथीला पाहिलं होतं. किंग ग्राउंड मध्ये आपण पाहिलं दिवा संघाचा गोलंदाज सुरत चौथीने हा कारनामा केला होता. रेग्युलर क्रिकेटमध्ये 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज क्लीन बोल्ड केले होते. सर्वांसाठी आज जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. वाडेकर संघ आपण जेवण करून घ्या. पहिली मॅच वाडेकरने जिंकलेली आहे. दुसरी मॅच अडिवली 40+ जिंकली आहे. काल साई भंडारा तुम्ही पाहिला. अडिवली गाव म्हटल्यानंतर भरपूर साई भक्त आहेत. प्रत्येक वर्षी आम्हाला इन्व्हाइट केलं जातं. आमचे साई भक्त आपण पाहतो सुनील भाने असतील, गणेश शेलार असतील, संदीप भाने असतील, प्रवीण असतील, शरद काका असतील, संपूर्ण ग्रामस्थ योगेश भाने सुद्धा आम्हाला इन्व्हाइट करतात. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला इन्व्हिटेशन असेल तरी आम्ही येतोच. साई भंडारे साई भक्त आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेर होता. हॅट्रिक नंतर हा व्हाईट बॉल आलाय. अशोक आम्हाला सांगतात बऱ्याच वेळानंतर 1 रन्स मिळाले. धावसंख्या 22. मागच्या काही स्पर्धा आपण पाहिल्या तर उंबाडे संघाचा खेळ जबरदस्त. त्यांच्या मैदान ज्यावेळी स्पर्धा होती तिथे आपण पाहिलं होतं. देसाई संघाला पराभूत केलं होतं. चिकनगर संघाला पराभूत केलं होतं. 2 फायनल या संघाने जिंकलेले आहेत. अनेक स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाले होते. 1 सिंगल मिळाली. काटाई संघाने सुद्धा 2 ट्रॉफीज या सीझनमध्ये जिंकलेले आहेत. 2 वेळा रनरअप तुम्हाला पाहायला मिळेल. साबेगावची स्पर्धेमध्ये रनअप, त्यानंतर नावालीच्या स्पर्धेमध्ये रनरअप. नवनाथ साळुंके यांची स्पर्धा, विष्णू स्फोट नावाली. धावसंख्या 23 वरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चूक झाली तिथे. विशाल मडवी सरांचा इशारा होतो. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. 27 धावा झालेत. तिसरं षटक प्रगती बतावर आहे. नागावची सुद्धा डे नाईट स्पर्धा होणार तिथे हीच मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उंबार्डे विरुद्ध नारिवली. मॅचेस वारंवार होत आहेत. आमचे दसरथ सोरकादे बघा SP पॅनलचे पंच संदीप भाणे असतील. इथे प्रयत्न चांगले होते. 1 रन जरूर मिळाले.
फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. प्रदीप भंडारी तिथे होते. झेल म्हणता येणार नाहीये. फटकाही वेगवान होता. पाणी घेऊन जायचे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटका अखेर धावसंख्या आपण पाहिलं तर अशोक आम्हाला सांगतात 28. सातत्याने अशोक पाटील यांची चर्चा आता सध्या भरपूर आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांना आता सध्या मागणी असते. खरं तर 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन बेवाडे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी त्यांची निवड केली. खरं तर ज्यावेळी ऑक्शन 16 गेट टुगेदर हा कार्यक्रम असतो भाईंच्या मार्फत. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून. यापुढे लक्षात घ्या, 12 खेळू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. दोन्ही टीम्सला सूचना असेल पुढच्या मॅच पासून. लक्षात घ्या, पुढच्या मॅच पासून महत्वाची सूचना आहे. 12 खेळू मैदानाच्या आतमध्ये जाईल. जाधव साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारायचे टॉस बॉक्स मध्ये. दीपकजी जाधव साहेबांमध्ये या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचं योगदान असतं. मग रेग्युलर असेल, 40+ असेल, विशाल मडवी यांची जी स्पर्धा आली तिथेही त्यांचं योगदान होतं. दीपक जाधव साहेब कार्यसम्राट नगरसेवक. गोलंदाज विशाल मडवी येत आहेत 4थ्या षटकामध्ये. विशाल मडवीला तुम्ही पाहतायत. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. तिथे फिल्डिंग खराब आहे. चुका करत असताना उंबाडे 40+ येतोय चौकार. त्यानंतर शाहू पाटील उपस्थित आमच्या शेड्यूलचे त्यांचे सत्कार होईल. या शाहू पाटील यांचाही सत्कार करतील. प्रमोद मडवी यांना विनंती होती की आपण शाहू पाटील यांचाही सत्कार करायचा आहे. शाहू पाटील यांचाही सत्कार करायचे. प्रमोद मडवी एक जबरदस्त व्यक्तिमत्व, स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत शाहू पाटील शिडूनचे. चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. चांगली फिल्डिंग आहे. मात्र आता 2 धावा मिळतील. या अगोदर चौकार आला मिस फिल्डिंगचा. मनोहर भोईर आले बॅटिंग 9 सेकंडला. 2 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात विशाल मडवी यांनी. धावसंख्या 34 वरती. डे नाईट फॉर्मेटमध्ये तुम्हाला नारिलची इथे स्पर्धा पाहायला मिळेल. 6 मार्च ते 10 मार्च. 32 ग्रामीण संघ आणि 16 रेग्युलरचे. मात्र इथे फटका चांगला आहे, मात्र फिल्डिंग खराब आहे. पुन्हा फिल्डिंग खराब आहे. गोलंदाज करतील तर काय करतील. येतोय चौकार. सन्मान आपण करतोय. शाहू पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि समालोचकांवर खास करून खूप सारं प्रेम आमच्यावरती नेहमीच दाखवलंय शाहूदादांनी. कुठेही स्पर्धा असो ते आमच्या भेटीसाठी येतात, चॉकलेट घेऊन येतात आणि हेच तर आम्ही कमवलंय. बाळू पाटील, अजून काय पाहिजे क्रिकेटमध्ये, फक्त नातं जपायचंय.
विष्णू लोखंडे यांचाही सत्कार होईल. या विष्णू लोखंडे साहेब, या विष्णू लोखंडे या, आपला सन्मान होईल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मी मगाशीच उल्लेख केला. मोहिलीच्या स्पर्धेत सुद्धा दिनेश जाधवने एक चांगला झेल टिपला होता. ज्यावेळी मी जस्ट मोबाईल माझं ऑन केलं होतं युट्यूब आणि अचानक उंबरठ्याचीच मॅच सुरू होती आणि त्यावेळी मी पाहिलं एक चांगला झेल दिनेशने टिपला होता आणि एक चांगले स्कोरर सुद्धा आहेत. विष्णू लोखंडे यांचा सत्कार आपण करणार. विकास जाधव यांचा सत्कार होईल. त्यानंतर विष्णू लोखंडे यांचाही सत्कार होईल. धावसंख्या अशोक आम्हाला सांगतात ती 38 झालेत. चौथं षटक प्रगती पथावर विशाल मडवीचं. यानंतर मॅच देवीचा पाडा आणि उंबारली दोन्ही कॅप्टन या. साई भक्त आपण सुनील भाने यांना पाहतोय. पहिल्या मागची मॅच त्यांच्या संघाने जिंकलेली आहे. विष्णू लोखंडे यांचा सत्कार होत असताना आपल्या टॉस बॉक्स मध्ये बाईकच्या सर्वाधिक धाव मिळाली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 39 धावा झाल्यात. अशोक पाटील आमच्या सोबत ज्यावी असते आम्हालाही समालोचन करायला थोडंसं सोपं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूने अचानक बाउन्स घेतलाय. थोडासा डायव्हर्ट झाला चेंडू. क्षेत्ररक्षकाची चूक म्हणता येणार नाहीये. 4 धावा मिळाल्या. 4 षटकांचाही खेळ संपलाय. अशोक आम्हाला सांगतायत 43 धावा धावपलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43. चला टॉस साठी उपस्थित राहायचे. देवीचा पाडा आणि उंबारली दोन्ही कॅप्टन या. राजू म्हात्रे यांचं आगमन झालं असेल तर या. राजू म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत. राजू म्हात्रे या, स्वागत आहे आपलं. देवीचा पाडा विरुद्ध उंबारली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जितू पाटील थोडासा सराव करतायत. प्रसिद्ध गायक विलास दादांचे आगमन झाले. चला टॉस साठी उपस्थित राहायचे. जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी बघा. जेवण करून घ्या. निलेश दादा कापसे एक जबरदस्त क्रिकेटर, एक शिक्षक सुद्धा आहेत आणि क्रिकेटमध्ये त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. वाडेकरचं नाव कसं उंचावलं असेल तर क्रिकेटच्या माध्यमातून निलेश कापसे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. उंबारली आणि देवीचा पाडा आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. चांगली गोलंदाजी केली. साक्षी 11 नारिवलीने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला या मॅच मध्ये. गोविंद भाने बघा थोडंसं राऊंड अप घेत आहेत. चेहऱ्यावरती नेहमी स्माइल असते गोविंद भाने यांच्या आणि असायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही चेहऱ्यावरती राग असतो बऱ्याचशा जणांना त्याचा जास्त राग येतो. हा चेंडू लॉंगोवर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. निलेश जाधव यांचे 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. ते मॅच झाल्यानंतर मी निलेश जाधवला देणार आहोत. प्रमोद मडवी यांच्याकडे 500 रुपये होते हॅट्रिक साठी. ती हॅट्रिक अशी होती की तिन्ही फलंदाज क्लीन बोल्ड. 47 धावा झालेत. बाबू भोईर यांचं आगमन झाले. ज्येष्ठ नागरिक उंबारजी त्यांचं हार्दिक स्वागत. आई फटका चांगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. दिनेश रनआउटची संधी आहे मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. शेवटच्या षटकात कृष्णा भंडारी यांना तुम्ही पाहताय 49 धावा झाल्यात. मागच्या 2 मॅचच्या तुलनेत थोडीशी धावसंख्या कमी पाहायला मिळते मात्र अजूनही अशोक आम्हाला सांगतात 3 बॉल आहेत. 3 सिक्सर 2 चौकार. धावा वाढू शकतात अजूनही. टोइंडला लागतोय. यष्टीरक्षक झेल खाली त्यात चूक होणार नाहीये. फलंदाज कैलास गोरपेकर बॅक टू द पॅव्हेलियन. गणेश पाटील आमचे आजचे आचार्य आहेत. नेहमीच तेच आचार्य असतात. मला वाटतं विशाल मडवी यांची स्पर्धा तेव्हाही ते आचार्य असतात. गणेश पाटील आपण योगेश पंजे यांनी एक चांगला झेल टिपला. चला बॅट्समनने लवकर जा. धावसंख्या 49 वरती थांबली. यानंतर टॉस होईल. देवीचा वाडा 40+ विरुद्ध उंबारली. येणाऱ्या काळामध्ये उंबारलीची नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 15 मार्च ते 19 मार्च एक जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळणार. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न
उंबारली ग्रामस्थ करणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये 32 ग्रामीण संघ आहेत, 40+चे 16 संघ आहेत. मोहन तांडेल साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या. मोहन तांडेल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बेतोडीचे एक जबरदस्त आमचे रामदास तांडेल आला असेल तर या, आपलंही हार्दिक स्वागत. महाराज सुद्धा येत आहेत. महाराज स्वागत आहे आपली. सीताराम पाटील उर्फ महाराज. उंबारली म्हटल्यानंतर एक जबरदस्त क्रीडांगण त्यांना लाभलेलं आहे. डॉट बॉलची ते समाप्ती झालेली आहे. शेवटचा बॉल अशोक बाळू पाटील पहिल्या मॅच मध्ये 80, दुसऱ्या मॅच मध्ये 69, या मॅच मध्ये 50 आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक काय करतायत? 2 धावा पूर्ण झाल्यात. मनोहरने कॉल दिलाय तिसऱ्या धावेचा आणि आता 3 धावा धावून घेतल्यात आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. अशोक आम्हाला सांगतात पहिलं सत्र धावसंख्या ती 52. 53 धावांचा पाठलाग करायचा. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, तिथे टॉस केला जाईल. देवीचा पाडा 40+ आणि उंबारली. विशाल मडवी. थँक्यू नितीन. तर टॉस करूया आपण. साई भक्त समीर पाटील यांच्या माध्यमातून आपण टॉस देखील करणार आहोत. चला कॅप्टन या. गावदी उंबारली 40+चे कॅप्टन आणि देवीचा पाड्याचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला उंबारलीचे कॅप्टन, उंबारली 40+चे कॅप्टन टॉस साठी या. चला चला लवकर या, टॉस साठी या. शनिदास लवकर या. चला चला लवकर. हरिदास शेलार यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. कालच्या दिवसात पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहिलंय. शनिदास देखील येत आहेत. एका बाजूला राजू असणार, दुसऱ्या बाजूला शनिदास असणार आहे. ना हरिदास यांना 50+ मध्ये भरपूर मागण्याचं फिटनेस खूप चांगलं आहे. चंद्रकांत नाईक देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर टॉस करूया. समीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर पहिल्या फेरीतली शेवटची मॅच टॉस केला जातोय. छापा कौल केलाय, टॉस जिंकलाय आपण. तर उंबारली 40+ संघाने शनिदासने सांगितलं की डिसिजन पेंडिंग आहे, काय हरकत नाहीये. तर पहिलं सत्र संपलंय. धावा दिल्या धावफलकात ते अशोक पाटील आम्हाला माहिती आहे. तब्बल 52 आणि 53 धावांचं लक्ष. अशोक पाटील या स्पर्धेमध्ये एक विक्रम झाला. 3 बॅटर बघितले तर त्रिफळाचीत झालेत. 40+ मध्ये मला वाटला पहिलाच गोलंदाज असेल की त्यांनी 3 बॅटर त्रिफळाचीत केलेत. अशोक पाटील माझ्या माहितीनुसार तर मला वाटतं मी पहिल्यांदाच असा बॅटर गोलंदाज बघितलाय की 40+ मध्ये रेग्युलर मध्ये एवढी लवकर आपण 3 क्लीन बोल्ड होत नाहीत. नाही हॅड्रिक भरपूर झालेत, पण ते आपण म्हणजे कधी 2 बॅटर क्लीन बोल्ड असतात, तर कदाचित 2 एल्बो आपण तर पायचीत देखील असतात. एखाद बॅटर क्लीन बोल्ड होतो, काय झेल बाद होतोय. शेवटच्या चेंडूत 3 धावाला त्या उपयुक्त ठरू शकतात. साक्षी इंटरप्राइजेस नारिवली 40+ संघासाठी बघा जेवण सुरू झालं आहे. प्रत्येकाला विनंती, आपण जेवण केलं नसेल तर जेवण करून घ्या. खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. आचारी आपण जर बघितलं त्यांच्या माध्यमातून जेवण खूप चांगलं बनवलंय. ते गणेश पाटील दातिवली, समीर पाटील यांचे काका भाऊ, हे खूप चांगलं जेवण. आणि समीर पाटीलच्या माध्यमातून चायची व्यवस्था देखील दुपारच्या सत्रामध्ये होईल. सही बघतायत प्रचंड क्रिकेटवरती आहोत. आणि मला वाटतं DPL दातिवली प्रीमियर लीग देखील आपण तर हनुमान जयंतीच्या दिवशी ती स्पर्धा असते, तिथे समालोचन देखील समीर पाटील करत असतात. आणि यावर्षी मला वाटतं दुसरं पर्व असेल समीर पाटील, दुसरं पर्व आहे. बघा अजूनही कोणी खेळाडू जेवले नसेल त्यांनी जेवण करून घ्या. व्यासपीठावर आपण ज्येष्ठ नागरिक बाबू भोईर हे देखील उपस्थित आहेत. समीर पाटील एक मिनिट इकडे यायचं. समीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ज्येष्ठ नागरिक आपण तर उंबारली गावचे बाबू भोईर यांचा सन्मान करा. समीर भोईर आपण मुख्य व्यासपीठावर करा. खरं बाबू भोईर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. नाही आम्हा समालोचक त्यांच्या माध्यमातून देखील शाहू देतात. तुम्ही जसे चॉकलेट देतात तिथे बाबू भोईरचा पण पाकिट असतो आमच्यासाठी. गोळ्यांच्या असतात, लेमनच्या गोळ्या, खरं बालपण आठवण करून देतात.
त्यांचा देखील सन्मान केला जातो. बाबा भोईर आपला सन्मान केला जाणार आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. समीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करूया. ज्येष्ठ नागरिक आहेत, 90+ आहेत ते आत्ता आणि प्रचंड क्रिकेटची आवड. त्यांचे सुपुत्र देखील शनिदास खेळताना आपल्याला दिसत इन ॲक्शनमध्ये. तर बाबा भोईर यांचा आपण सन्मान करूया. 52 झाले, 53 करायचे. शेवटच्या चेंडूत 3 धावा आल्या, त्या महत्त्वपूर्ण आल्या. सलामीची जोडी आपण पाहू शकता अविनाश कारभारी आणि भास्कर पाटील. ना अविनाश म्हणला तर एक लेदर क्रिकेटर आहे, एक कोच आहे लेदरचे, सातत्याने तो धडे देतो, आपण तर खेळाडू घडवतो. बाबा भोईर यांचा देखील सन्मान केला गेलाय. पहिल्या फिरतील आपण तर 3री मॅच, त्यानंतर 4थी मॅच. देईचा पाडा 40+ पक्ष आपण तर कुंभारली 40+ मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. सोमनाथ भोईर झाला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आपण आता अविनाश कारभारी आणि भास्करला आपण पाहू शकतो. भास्कर पाटील. राजू काटे गोलंदाजी मार्कवर येतोय. भास्कर पाटील नो स्ट्राईकला आलाय. अविनाश कारभारी पाचा स्टार्ट कशा प्रकारे देतो. राजू काटे एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, शेवटपर्यंत मैदानात होता, धावा देखील त्यांनी वाढवल्या. सामना सुरू होतो. राजू काटे गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कशांकडून राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो, पहिला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडला होता. कॉडबियनचा अपील होतोय, बॅटर बाद होतोय यावेळेला. काय पहिला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडलाय, बॅटची अतली कडा आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाने चूक केलं नाही. खूप चांगला झेल घेतला. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट राजूने सुरुवातीला मिळवून दिले. राजू काटे असा आहे ना गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, तर 2 योगदान त्याला द्यावे लागतात. बॅटिंग जर चांगली तर गोलंदाजी चांगली करतो, गोलंदाजी चांगली तर बॅटिंग चांगली करतो. यष्टीरक्षक शरदने खूप चांगला झेल घेतलाय. अविनाश कारभारी सारखा बॅटर बाद झालाय. धावांचं खातं देखील उघडलं नाहीये, मोठा धक्का बसतोय. नवीन बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता निलेश जाधव येतोय. निलेश जाधव या स्पर्धेतील पहिली अटॅक त्यांनी नोंदवली आहे, ते पण 3 बॅटरना क्लीन बोल्ड. त्यांच्यासाठी कॅश प्राइज देखील आहे. अशोक पाटील कॅश प्राइज दिल्यानंतर भीती वाटते, कारण ते गेल्यानंतर याच मैदानावर इतिहास घडलं होतं एक. नाही पण ते म्हणून आम्ही सर्वांना सांगतो की खिशात तुमच्या पैसे ठेवा. पण अशोक पाटील काही असे आहेत की पैसे लावतात नंतर पैसे देत नाहीत, मग खेळाडू आपल्याकडे मागतात, त्यामुळे इथं ठेवायला भीती देखील वाटते. असं आता अशोक पाटीलकडे जमा आहेत ते पैसे. मोठा धक्का बसला मित्र म्हणेल. राजू काटे गोलंदाजी मार्कॉस टाकला. निलेश, ओ फटका चांगला, ऑन साइडला फटका बनवलाय, फ्लॅट सपाट. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. 1 बाउंड, चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. खेचला अशोक पाटीलला चेंडू. ऑफ स्टंपवर होता, त्याला मिडल स्टंपवर आले आणि खेचला जणू काय चेंडू. मिड विकेट सीमारेषेच्या पार, चौकार. खातं उघडलं यावेळेला आपण पाहू शकता निलेश जाधवने आपलं. निलेश जाधवने खातं उघडले. नाही, उंबाडे 40+ 2 स्पर्धा जिंकल्यात आणि उंबाड्याच्या मैदानावर उंबाड्याला हरवणं म्हणजे आपण तर मातीतून तेल काढण्यासारखं. हो, फटका चांगला आहे, अपीश खेळले आहेत. संतोष काठे दूरवरती आहेत, एक डाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय, 2 झाले आहेत, 3री होते का पाहायचं. आता नकार दिला यावेळेला. भास्करचा योग्य निर्णय. गुठरो धावसंख्या धावफलकाती 6 धावा आपण पाहू शकता. दिनेश देखील आपण पाहू शकता, आमचे ऑफिशियल गुणलेखक. सामना खेळले ते देखीलच. खूप चांगला झेल देखील त्यांनी घेतला. राजू राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला निलेश जाधव. ओ, ड्राईव्ह करायला पुन्हा एकदा भाग पडलाय. कॉडबियनचा अपील होतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. राजू काटेला माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायची. राजू काटे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला निलेश जाधव. ओ, उडवला यावेळेला. झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. ओ, गुड कॅच. मनोहर भोईरने काय झेल पकडलाय, कारभाने कमाल झेल. बॅटर बाद, अफलातून झेल.
मनोहर भोईर या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षण. राजूने काय गोलंदाजी केली, 6 धावा देऊन 2 बॅटर बाद केलेत. महत्त्वपूर्ण 2 बॅटर. कुठेतरी ना ज्याप्रमाणे निलेश जाधव बॅटिंग करताना अशोक पाटील मित्र म्हणे आत्मविश्वास दिसला नाही त्याच्या बॅटिंगमध्ये, कुठेतरी संघर्ष करताना दिसलाय. मित्र म्हणे संघर्ष बाजूला ठेवून तुम्ही आत्मविश्वासाने मैदानात बॅटिंग करा. नवीन बॅटर आता 4थ्या क्रमांकावर योगेश पंजे. एक पंजे बघितले तर गावदेव आपण इथं क्रीडांगणाचे ज्यांच्याकडे पूर्णपणे जबाबदारी असते ते आनंद पंजे. सातत्याने आम्ही त्या मैदानात गेलो ते देखील तिथे वर्कआउट करत असतात, एक्सरसाइज करत असतात. अशोक पाटील या गावात जर म्हटलं पंजे आहेत, खारुक आहेत, जाधव आहेत, पाटील आहेत, मात्रे देखील आहेत. भरपूर असं गाव देखील भरपूर मोठं आहे ना. हिऱ्याचा पाडा याच गावचा आपण तर एक भाग आहे. कोलवली आहे, आपण गंधारी आहे, कारभारी देखील आहेत या गावात. म्हणजे केवढा मोठं गाव आहे. राजू काटे गोलंदाजी मार्कवर. पहिले सकाळी पुढचा चेंडू स्ट्रायकेला अनंत पंजेला आपण पाहू शकता. योगेश पंजे माफ करा. ओ सुरेख फटका या वेळेला फ्रंट फुटरे हाफ वॉली ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू सीमारशा पार चौकार. धाव संख्या धावफलकाची 10 धावा आपण पाहू शकता. सुरुवात चांगली झाली. अशोक पाटील राजू काठीला 2 विकेट मिळाल्या, त्याच्या माध्यमात 10 धावा देखील देण्यात आली. कारण 52चं लक्ष आहे. आता उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू 42ची गरज आहे. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. करंकाचा अपयशी ठरला संदीप कोरपेकर, त्याच्या बॅटमधून धावा आल्या पण राजीव काठे शेवटपर्यंत खेळला. चांगली बॅटिंग केली त्याने. एक सन्मानदायक धावसंख्या उभारून दिली. 12 चेंडू 29 खेळला तो. अच्छा गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. चला जरा फास्ट घ्यायचं. सर्व खेळाडूंना विनंती अशोक पाटील की आपण सूचना करतोय प्रत्येकाने जरा थोडंसं वेळेचं भान ठेवा. आम्ही तर सूचना करतोच तुम्हाला. मनोहर भोईर येतोय या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू. अशोक पाटील 17 तारखेला आपण तो वन डे फिनिश आगासनची, त्यानंतर आपण बघितलं तर 24-25ला चिंचोड्याच्या पाड्याची, त्यानंतर सागावची स्पर्धा. अशोक पाटील यावर्षी उत्कृष्ट गोलंदाजाला देखील सोन्याचा कॉईन दिला जाणार आहे. गेल्या वर्षी दिलीप पाटील मालिकावीर ठरला, 20,000 कॅश प्राईज आणि 2 सोन्याचे कॉईन आमच्या मातोश्रीच्या नावाने. यावर्षी मालिकावीरसाठी 1 कॉईन, उत्कृष्ट फलंदाजाला 1 कॉईन, उत्कृष्ट गोलंदाजाला 1 सोन्याचा कॉईन, 5,000 रुपये असेल. उत्कृष्ट गोलंदाजाला, उत्कृष्ट फलंदाजाला देखील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला कॅश प्राईज 2,500 रुपये. आणि प्रत्येक मॅचसाठी अशोक पाटील मॅन ऑफ द मॅच 1,000 रुपये असणार आहे आणि एक थंड्याची बॉटल. अशोक पाटील अजूनही आमची वेगळी संकल्पना असेल की गणेश पाटील ज्यांनी आज खूप चांगलं जेवण बनवलं त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. गणेश पाटील असंच तुमच्या हाताचं जेवण आम्हाला मिळू दे या मी ईश्वरचरी प्रार्थना करतो की तुम्ही अजून रुचकर जेवण बनवा. 10 धावा धावफलकार्थी. मनोहर पुन्हा गोलंदाजी मार्कवर पिट्टू मध्ये षटक घेऊन आलं. स्ट्रायकनला आपण भास्करला पाहू शकता डावखोरे बॅटर. हो चांगला चेंडू स्पायचितचं स्ट्रॉंग अपील होतं या वेळेला. 1 धावी ते कंप्लीट केली पाहिजे, दुसरी होते का. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अशोक पाटील उंबाडे 40+ संघ करतोय का एक्झॅक्टली. जिथे 2 धावा आहेत तिथे बघा एक्स्ट्रा धाव मिळाली असती. भास्करचं लक्षच नाहीये. भास्करचं लक्षच नव्हतं. अशोक पाटील इथे 4 धावा झाल्या असतात, तिथे 3 धावा येतात. क्रिकेटमध्ये अशोक पाटील 1-1 धावेचा किंमत पडले संघाला विचार. आता 1 धावे तो संघ पराभूत झाला. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. विकेट आणि टॉसला महत्व नसतं 40+ मध्ये. फक्त कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आहे. थोडं विकेटच्या मध्ये मी तर म्हणेल योगेश पंजे आणि भास्करनी ना कुठेतरी वेगाने धावणं फार गरजेचं आहे. नारिवली संघ एक चपल संघ आहे, पण राजू बघा थोडासा नाराज होते. राजूला माझी ते धावच नव्हती. 1 धाव तिथे 3 धावा गेल्यात. तर 1-1 धाव फार महत्व आहे. राजू काठ्याला माहिती आहे मैदानात त्यांनी बॅटिंग केली आहे, संघर्ष केला त्यांनी, दमलाय थोडा, पण आता पुन्हा एकदा मैदानात तो उभा आहे का तर गावासाठी संघासाठी. 13 धावा. मनोहर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. यावेळेला योगेश पंजेला आपण पाहू शकता. सर्व खेळाडू बघा भोजनाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या डगआउटच्या दिशेने जात आहेत. जिथे आपले खेळाडू बसले तिथे वेट लिफ्टर देखील होते.
योगेश जरा आम्हाला निर्णय कळवा ना. योगेश डिसिजन पेंडिंग आहे, काय हरकत नाहीये. मनोहर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला योगेश पंजेला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू स्टीअर केला यावेळेला. एकच धाव आहे. वेगाने क्षेत्ररक्षक येतात यावेळेला. एकच धाव आहे. धाव संख्या 14. लो स्कोरिंग आपण आता 52 धावा अशोक पण या मैदानात कमी आहेत. कमी म्हणता येणार नाही कारण नारिल संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. संतोष काटेला ऑप्शन आहे. संदीप गोरपेकर आहे. लक्ष्मण गोरपेकर आहे. आता मिड ऑफला आपण बघितलं तर मिडॉनला आपण बघितलं तर सुभाष येतोय. मिड विकेटला राजू चाललाय. मनोहर प्रकाश गोपाल पाटील यांचं देखील आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. पायचीचं स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. मनोहर अपील करायचा का थांबला. मी तर म्हणेल अपील करणं फार गरजेचं. तुम्ही अपील करत राहा. अपील थांबवलं तुम्ही. पंचांच्या मनात थोडंसं डाऊटफुल निर्माण झालं. पंच सांगतायत की चेंडू कुठे पडला, कुठून निघून जातोय. राजे देखील तेच सांगतायत. अपील करा तुम्ही. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. स्ट्रॉंग अपील झाले. तर अशोक पाटील अपील करणं तुमचं गरजेचं असतं. आणि मनोहरने अपील आधी केल्यानंतर थांबले. मग मात्र पंचांकडे पुन्हा एकदा पाहिलं. त्यामुळे पंचांच्या मनात शंका निर्माण झाली. मनोहर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला भास्करला आपण पाहू शकता. हो योगेश आहे तिथे. भास्करनं स्ट्राईकला एक धाव कंप्लीट केली जाते. मिड ऑफ वरून बघा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. एकच धाव. काय गोलंदाजी केली जाते आपण बघितलं तर यावेळेला मनोहरच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी. सचिन दारा निर्णय कवा आम्हाला समोरील विचारतात संघ. सचिन भोईर रेग्युलरचे खेळाडू देखील भरपूर आलेत गुरुच्या मागे. नाही येणं गरजेचं नाही. गावचा संघ खेळणार आहे. मनोहर भास्कर पूल करायचं होतं यावेळेला. पाठवलाय चेंडूला मागे. चेंडू वेगाने चाललाय. शॉर्ट फाईन लेग सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 20. मदन देखील आले आहेत. मला वाटतं त्यांची कन्या देखील आली आहे. तिचं देखील हार्दिक स्वागत. मदन आपल्या कन्याला जरा पाठवून द्यायचंय. तिच्यासाठी आमच्याकडे काहीतरी आहे. हो चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दाखल आपण पाहू शकता 20. खरं उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 32 ची गरज आहे. ची गरज म्हणजे 33 ची गरज आहे. म्हणजे 11च्या सरासरीने अशोक पाटील धावा करायचे आहेत. टॉस जिंकलाय आपण तर उंबारली 40+ संघाने निर्णय घेतलाय. आपण बघितलं तर बॅटिंग करणार आहेत. तर गावदेवी ईश्वरी इलेव्हन उंबारली 40+ संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धाडसी निर्णय आज आपण पाहू शकता सचिन भोईर आणि कंपनीने घेतलाय. परेश जर आपण संपर्क साधा श्यामशी. येणारे आपण तर 18 चेंडू 33 ची गरज आहे. 11ची सरासरी. मॅच अजूनही बॅलन्स आहे. हा पाणी घेऊन जाऊ शकता. सचिन बघा किती पुण्याचं काम करतायत. जरी आपला संघ खेळत नाही पण आपले हे सर्व मित्र आहेत ना. त्यांचं मित्रत्वाचं नातं जपलं जाते. सचिन भोईर एक जबरदस्त क्रिकेटर आहे. राजू सचिन खूप चांगले मित्र आहेत. तुम्हाला ह्या आवडत्या 40+ एक मित्रत्वाचं नातं कधी बघायला मिळतं जेव्हा तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल सुखदुःखाचा. तेव्हा हे सर्व खेळाडू येतात ना. तेव्हा समजतं की हा परिवार किती मोठा आहे. समीर पाटील देखील बघा कॅमेरामॅनच्या भूमिकेत. क्या बात आहे. खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
येणारे आपण तर 18 चेंडू 33 ची गरज आहे संदीप गोरपेकराला. वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेतो. हे षटक फार महत्वाचं असणार आहे. योगेश पंजेपायचा कशाप्रकारे बॅटिंग करतोय. भास्कर नो स्ट्राईकला आहे. दोन प्रमुख बॅटर त्यांचे लवकर बाद झाल्यात. खास करून आपण तर निलेशकडनं अपेक्षा होती, पण निलेश लवकर बाद झाला. त्याने धावा केल्या थोड्याफार, छोटे इनिंग खेळला. पण ज्या बॅटरकडून आपण तर अविनाश कारवाडीकडून मोठं आपण तर कामगिरीची अपेक्षा, तो बाद झाला लवकर. शफल झाला. याला ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून काढत जातं. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगलने धावा आपण तर मोठ्या येणार नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. गुड डिसिजन शिरीष म्हात्रे. भास्करला आता आपण स्ट्राईकला पाहू शकता. येणारे 17 चेंडू 32 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही, मॅच बॅलन्स आहे. राजीव काठे किती प्रचंड मेहनत करतोय. प्रत्येक खेळाडूला ओरडून सांगतं की तुम्हाला क्षेत्ररक्षण कोणत्या पोझिशनला जायचंय. तर त्याला माहिती आहे ना, मॅच खूप महत्वाची आहे. ही स्पर्धा फार महत्वाची. ही स्पर्धा सोडायची नाहीये त्यांना. ही स्पर्धा जिंकायची, इथून मॅच जिंकायची. क्षेत्ररक्षण थोडासा बदल करतोय संदीप गोरपेकर यावेळेला. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन कैलासला आपण पॉईंटला पाहू शकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण आपण कव्हर रिझनमध्ये मोहरला पाहू शकता. लॉंग ऑफला आपण संतोष काठेला पाहू शकता. ऑन साईडला फाईन लेग एक क्षेत्ररक्षण. स्कोअरला मिड विकेट. लॉंग ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. नाही, अजूनही क्षेत्ररक्षण लागलं जात नाही पाहिजे तसं. चला चला जरा पास घ्या. 17 चेंडू 32 ची गरज आहे. अशोक पाटील देखील भोजन करायला गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत आमचे गुणलेखक पंकज पाटील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, एकच कोणतरी क्षेत्ररक्षण लावा, तरच तुमचं क्षेत्ररक्षण लागलं जाईल. म्हणजे प्रेक्षक मैदानातून जात आहेत. दादा जरा प्लीज मैदानाच्या बाहेरनं चला. हो दादा जरा मन द्यायचं नाही, बाहेरनं चला. दादा तुम्ही चालल्यात असं गार्डन मध्ये फेरी मारता सकाळी. 21 धावा फलकाती. अजूनही गरज आहे 32 ची. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये संदीप गोरपेकर राईट आर्म ओर तिकडे मार्ग स्ट्राईकला भास्कर. हो, चांगला चेंडू खोदून काढला. यावेळेला पाडीश लॉंगरला चेंडू वेगाने चाललाय. राजीव काटे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुट्रो राजीव काटेला माहिती आहे कोणत्या एंडला फेकी करायचे. धावसंख्या 22. अजून 31 ची गरज आहे. येणाऱ्या 16 चेंडू मध्ये राजीव बघा मैदानावर किती धावतोय, किती मेहनत करतोय, किती संघर्ष करतोय. तर जितका संघर्ष चांगला तितकंच तुमचं क्रिकेट चांगला होतोय. जितकी मेहनत तितकी चांगली तुमच्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय. योगेश पंजेला इथून मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. संदीप गोरपेकर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. आमच्या समर्थक कक्षांकडून स्ट्राईकला योगेश. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय, पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू सीमारच्या पार चौकार. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. पंकज पाटील, तुम्ही प्रॅक्टिस कराल, सराव कराल तर तुम्ही परिपक्व व्हाल. प्रॅक्टिस केली नाही, तुम्ही सांगा मला प्रॅक्टिसची गरज नाही, क्रिकेट तुम्ही खेळूच शकत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्कच होणार नाहीये. योगेश पंजेच्या बॅटमधून आपण तर इथं चौकार आलाय, उपयुक्त चौकार आलाय. चांगली बॅटिंग करतोय. 26 झाल्यात. संदीप बॅटम ओव्हर तिकडे मारा करतोय. एक मिनिट जरा प्रमोद मडवी काहीतरी सूचना करतायत. चेंडू आलाय बघा. मॅच बॉल आलाय. खऱ्या अर्थाने आमचे आयोजक प्रमोद मडवींना आम्ही धन्य देऊ. बघा ना, चेंडू कुठे गेला तर लगेच ते स्वतः गेले तिथून चेंडू आणलाय. त्याबद्दल पंकज त्यांना धन्यवाद देऊ, तेवढं कमी आहे. नाही, स्पर्धेचे आपण जरी प्रमुख आयोजक असला पण त्यांना माहिती आहे स्पर्धेत कोणत्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नाहीये, म्हणून ते पूर्णपणे देखरेख करतायत.
संदीप गोलंदाजी मार्कवर. योगेश पंजेच्या माध्यमातून उपयुक्त चौकार आलाय. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. 53 लक्ष. ओ ड्राईव्ह केला यावेळेला हवेमधनं खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. आउटफील्ड पास आहे. चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळेल. चेंडू थांबवलाय पण नंतर मात्र चेंडू गेलाय निघून सीमारेषा पार. चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार आले आहेत योगेश पंजेच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. एक ऑन साइडला एक ऑफ साइडला. आता समीकरण बदललंय. 14 चेंडू 23 ची गरज आहे. मॅच मध्ये वापसी केली उंबाडे फुटी प्लस संघाने. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. उंबाडा सापाडा गाव म्हटलं तर कुस्तीपट्टू. या गावातून कुस्तीच्या मध्ये भरपूर जण जॉब देखील पोलीस मध्ये लागलेत. ओ शपालून स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये वळवला चेंडूला. बॅकवर्ड स्कोअर लागला. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आलायत त्याच्याकडून झाले चूक तिथे. चेंडू गेला या बेला सीमारेषा पार. सलग 3 चेंडू 3 चौकार. योगेश पंजे खूप चांगली बॅटिंग करतोय. व्यासपीठावर आगमन होतं त्यांना विनंती करतो. या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सोपान म्हात्रे देखील येत आहेत. एक चांगले क्रिकेटर पण आता क्रिकेटपासून दूर आहेत. आपण तर उद्योजकाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. बिझनेसकडे जास्त त्यांचं लक्ष आहे. 34 धावा धावफलकाती लागलेत. संदीपचं षटक महागडे तय करा. 53 ची गरज असताना 34 धावा धावफलकर ते आले आहेत. 19 ची गरज आहे अजूनही. 13 चेंडू 19. संदीप गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला योगेश पंजे. ओ पुन्हा दाडव्या बॅटने वळवलाय. आपण बघितलं तर या वेळेला शॉर्ट स्कोअर लेग रिझन मध्ये झेल सुटलाय. कैलासने प्रयत्न चांगले केले ते शॉर्ट लेग रिझन मध्ये या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 35 धावा. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 18 ची गरज आहे. बघा पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं जरा. 3 षटकांचा खेळ संपलाय. काही सन्मान इथे आम्ही करतोय. तर प्रकाश गोपाल पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. प्रकाश दादा या आपला सन्मान. नाही 12वे खेळाडूच पाणी घेऊन जातील. बघा 12वे खेळाडू नसतील तर कोणीतरी जा. गोपाल पाटील यांचा सन्मान केला जातोय. जरा एसपी जरा पाणी घेऊन जायचं थोडं प्लीज जरा सहकार्य करा मला. प्रकाश पाटील यांचा सन्मान केला जातोय. प्रकाश गोपाल पाटील यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर. अंकुश म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते. अंकुश म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. चंद्रकांत नाईक यांचा देखील आपण सन्मान करू. थांबा अजून एक पहिला सन्मान होऊ दे मग आपण चंद्रकांत नाईक यांचा सन्मान करू. ईश्वर 11 कवदी उंबारली 40+ संघाने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आज धाडसी निर्णय घेतला या संघाने. सचिन भोईर देखील आमच्या सोबत जॉईन होतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खेळाडू जलपान करतायत कारण येणारे 12 चेंडू 18 ची गरज आहे. 9 ची सरासरी आपण ठेपली आहे. चांगली बॅटिंग केली. खास करून योगेश पंजेचं कौतुक कर. जरा फास्ट खेळायचंय. चला लवकर जरा. एसपी ला देखील आपण धन्यवाद देऊ. सीताराम पाटीलला बघा ड्रिंक्स ब्रेकरच्या भूमिकेत गेले ते. सहकार्य फार महत्वाचं आहे. खेळाडूंनी जलपान केलंय. मैदानावर पाणी पिलंय. आता पायचे कशा प्रकारे इथून खेळ केला जातोय. योगेश पंजे आता पायचे कशावर बॅटिंग करतो. राजू आलाय दुसऱ्या स्पेल मध्ये. येणारे 12 चेंडू आपण बघितलं तर 18 ची गरज आहे. सामना सोपा झाला आहे पण जोपर्यंत तुम्ही धावा कंप्लीट करणार तोपर्यंत तुम्ही विजय नोंदवता येत नाही तुम्हाला.
यावर्षी जर विचार केला 2025चा रेग्युलर संघ देखील उंबारली 40+ आपण तर चांगली कामगिरी करतोय. रेग्युलर संघ देखील चांगली कामगिरी करतोय. 40+ संघ देखील चांगली कामगिरी करतोय. म्हणजे कुठेतरी सचिन भोईरला आता समाधान असेल. सचिन भोईर, तुम्ही जी मीटिंग घेतली होती मला वाटतं आपण तर स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये, तेव्हा मला वाटतं संघाने नंतर चांगली कामगिरी केली. म्हणजे कुठेतरी अनुभवाचे बोल कानी पडले आणि संघाने मात्र चांगली कामगिरी केली. राजू बॉल बॅक ड्राईव्ह होता या बेला. झेलची शक्यता होती पण इथे मात्र अवघड झेल होता. 1 धावसंख्या वाढते. धावफल करते आपण पाहू शकता. योगेश प्रतिष्ठानला आपण 2 गुड्डू पतवा साहेबांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्प्रे पाहिजे बघा, जरा स्प्रे घेऊन जायचंय. स्प्रे द्या जरा लवकर. समीर पाटील लवकर जा. साई भक्त समीर पाटीलची देखील प्रचंड मेहनत राहिली. 2 सामने देखील जिंकलेत उंबारली रेग्युलर संघाने, त्यांचं देखील अभिनंदन. आता आपण बघितले तर येणारे 11 चेंडू 17ची गरज आहे. धावा झाल्यात आपण तर तब्बल इथून 35 राजू ऑन साइडला पूल केला. यावेळेला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे सुभाष, जो चेंडूला फीड करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. मानस होतं, धाडस नव्हतं. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा. 17ची गरज आहे अजूनही. येणारे 10 चेंडू 17ची गरज आहे. 53चं लक्ष आहे. स्वीप केला. या बेला पाठवला चेंडूला स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण कैलास गोरपेकर आहे तिथे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या 37 धावा. 53ची गरज आहे ना. एक मिनिट धावा किती झाले धावफल करते. एक मिनिट. नऊ चेंडू 15ची गरज आहे. जरा आमचे गुणलेखक थोडासा 1 धाव त्यांनी आपण तर कमी केली होती. 53ची गरज आहे. आम्ही त्यांना तेच सांगितलं. 9 चेंडू 15ची गरज आहे. राजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला भास्कर. हो, डॉट चेंडूची समाप्ती. भास्कर गर करून भौऱ्यासारखे फिरले बघा. डॉट चेंडूची समाप्ती. 8 चेंडू 15. राजू कट्याच्या अगेन्स्ट तुम्ही रिक्स घेऊ शकत नाहीये. सिंगल डबलला तुम्ही घेऊ शकता किंवा मोठे जर ओव्हरपीच शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू मिळाला तर मारू शकता. राजूला माहिती आहे या वेळेला कशा प्रकारे गोलंदाजी करायची. राजू राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो. स्ट्राईकला भास्करला आपण पाहू शकता. सलामीचा बॅटर. हो, चांगला चेंडू बॅटरमध्ये निघून जातो. यावेळेला कॉर्बियांचा अपील केलं तर बॅटर बाद. बिग विकेट. भास्कर सलामीला आले पण त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेच नाहीयेत. नवीन बॅटर आहे तो विशाल. झेल पकडला शरदने. 7 चेंडू आणि 15ची गरज आहे. बघा आमचे लाईव्ह ऑपरेटर स्कोरर देखील आहेत, त्यामुळे त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की नाही अशा धावा पाहिजेत. म्हणजे आता 7 चेंडू 15ची गरज आहे. राजूने खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत त्याने. 3च धावा दिलेत. काय कमबॅक केलंय. योगेश आपण तर पंजेला स्ट्राईकच येत नाहीये. नवीन विशाल आलाय. विशाल मडवीला पाहिलं की नेल्सन मडवीची आठवण येते बघा ना. तसेच चालतायत, तसेच शरीरयष्टी. आता इथून बॅटिंग करावी लागणार आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. चेंडू ठरवेल किती धावा राहतील शेवटच्या षटकामध्ये उंबारडे 40+ संघाला.
एक चेंडूचा खेळ बाकी. 12वे खेळाडू बघा, थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचं वातावरण दिसतंय. तर एक सोपं समीकरण थोडंसं मी तर म्हणे भास्करने बॅटिंगच केली नाही. भास्कर फक्त ना बॅट फिरवण्याचं काम केलं, कारण त्यावेळेस जर स्ट्राईक कदाचित योगेशला दिली असती तर योगेशने कदाचित मॅचमध्ये अजून समीकरण सोपं करून ठेवलं असतं. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील स्ट्रायकेला विशालला आपण पाहू शकता. फटका चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. मिसफील्ड चेंडू, जणू काय फटक्याचे चटके बसले आणि सुभाष कडून झाले चूक. चौकार. बघायला मिळाला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. मॅच बघा आता सोपी झाली आहे. येणारे 6 चेंडू 11ची गरज आहे, पण मॅच संपली नाहीये. कारण अजूनही नारिवली संघ हरला नाही किंवा उंबाडी फुटी प्लस संघ जिंकला नाहीये. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. संतोष काटेकडे चेंडू सुपूर्द केलाय. हॅलो, येणारे 6 चेंडू आणि 11ची गरज आहे. संतोष काटे येलाय. राजीवच्या शेवटच्या चेंडूती चौकार गेला. थोडासा राजीव नाराज आहे. राजूला माहिती एकच धाव होती, फक्त चेंडू अडवायचा होता. पण क्रिकेटमध्ये ना रवी जर त्याला स्थानच नाहीये. चुका केल्या तर विपक्ष संघाला त्याचा फायदा मिळतो. तो फायदा एस पी बघा डायलॉग मार. 11 धावांची गरज आहे. 11 धावा हव्यात. इथून सामना जिंकण्यासाठी संतोष काठे आलाय. संतोष काठेकडे देखील प्रचंड अनुभव आहे. पण योगेश पंजे खूप चांगली बॅटिंग करतो. सलग 3 चौकार आला त्याच्या बॅटमधून. विशालने देखील एक चौकार मारलाय. 11 धाव्या महाग नाहीयेत, पण संतोष पाच्या कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 42 झाल्यात. स्वीप केला या बेलला. झेलची शक्यता आहे. कैलास गोरपेकर हो 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 कार्बन कमाल कॅच. झेल आवडला तर टाळ्या होऊन जाते. जमिनीला पण तर झेप घेतली, लोळण घेतली आणि झेल पकडलाय. बघा काय कार्बन कमाल झेल पकडलाय. जबरदस्त झेल. बिग विकेट. योगेश पंजे बाद होतोय. स्ट्राईक देखील नसणारे विशालकडे. आता 5 चेंडू 11ची गरज आहे. नवीन बॅटर तर अरुण येतोय. अरुण कारभारी येतोय. 5 चेंडू 11. नेक्स्ट मॅच गावदे ईश्वरी 11 उंबारली 40 प्लस संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय. 5 चेंडू 11. अरुण येतोय. पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त झेल पकडलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. अप्रतिम झेल. 5 चेंडू 11. संतोष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. अरुणला आपण पाहू शकता. विशालला अजून स्ट्राईक मिळत नाहीये या षटकामध्ये. नो स्ट्राईकला येतो संतोष. चांगला चेंडू बॅक पडो गेला. कट केला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू चाललाय. यावेळेला पॉइंट सी मारशा बार. चौकार. 4 चेंडू आणि 7ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. जबरदस्त दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. इथून मात्र आता धावावेत. हॅलो हॅलो. 4 चेंडू 7ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. दोन्ही संघ विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल करताना दिसत आहेत.
अरुण आल्या आल्या आपण त्या बॅटचा पेस खोलतोय, कट करतोय चेंडूला, पाठवून दिलाय चेंडूला, यावेळेला पॉइंटला शेतकऱ्यांना बीट गेला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. 4 चेंडू 7. समीकरण सोपं आहे पण धाबा करावे लागणार 7. संतोष राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय, डान्सिंग डाऊनच्या मध्ये खोदून काढलाय चेंडू, चालला वेगाने आला मिडॉनवरनं, जोपर्यंत लॉंगर क्षेत्ररक्षक येतो अडीच लॉंगर चेंडूला फीड करतो. 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलक आपण पाहू शकता या बेला 48. 5 ची गरज आहे. चेंडू बाकी 3 चेंडू 5 ची गरज आहे. अरुण खूप चांगली बॅटिंग करतोय. विशाल नॉनस्ट्राईकला त्याने एक चौकाराने खातं उघडलं, 1 चेंडूचा सामना केलाय. मॅच अजूनही संपली नाहीये. अशाच प्रकारचं समीकरण आलं होतं. 1 चेंडू मध्ये 5 पाण्याचा येते, तर 3 चेंडू मध्ये 5 धावा करायच्या आहेत. तर म्हणजे उंबाडे 40+ संघाला जबरदस्त मॅच झाली ती. पडले विपक्ष आपण तर वाडेकर. अशोक पाटील एका चेंडू मध्ये 5 धावा आले, तर पण इथे 3 चेंडू मध्ये 5 धावा करायच्या आहेत. अशोक पाटील देखील बघा दुपारच्या भोजनानंतर समाधान दिसतं त्यांच्या चेहऱ्यावरती. आज प्रत्येक खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी जेवणाची उत्तम सोय केली गेलेली आहे. 3 चेंडू 5 ची गरज आहे. मॅच काय जबरदस्त चालू. अशोक पाटील 53चं लक्ष, 52 धावा झाले तर 53 करायचे. आपण नारिवली संघ लढतोय मैदानावर. उंबारडे 40+ संघाचं देखील कौतुक करेल, काय बॅटिंग करतोय बघा. अरुण आल्यापासून त्यांनी धावफलक घालता ठेवलाय. 2 चेंडू मध्ये त्याने 6 धावा कुठलेत. संतोष गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू 5. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. बॅकपुढे गेलाय, कट केला. या बेला क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वीपा कव्हरला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. शमन पाटील येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून वेगाने कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या बेला 50. 3 आता धावेंची गरज आहे. चेंडू बाकी 2. काय मॅच रंगले मैदानावर बघा, काय मॅच रंगले मैदानावर. विलास मात्र यांचं देखील आगमन होतं. देवीच्या पाडा 40+ संघाचे कष्टपालू खेळाडू. अरुण खूप चांगली बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. दोन्ही संघ ना मैदानावर नितीन कारण मैदानावर मेहनत करतायत, मैदानावर संघर्ष करतायत. पण आता संघर्ष कोणाचा चांगला ठरतो पाहायचा आता. जो चांगला खेळेल तो संघ मात्र विजय होईल आणि त्याचा संघर्ष चांगला ठरेल. 3 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. संतोष काठे राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. क्षेत्ररक्षक थोडासा बदल केला जातो यावेळेला. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, त्याला थोडस आपण तर यावेळेला हलवलं जात आहे. आता थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कोणत्या पोझिशन देतो पाहायचंय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आता मिड ऑफ रिजन मध्ये डीप मध्ये येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय तो. अरुण गोलंदाज आपण पाहू शकता या बेला. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता याला. अरुण चांगली बॅटिंग करतो. संतोष तो अरुण. 2 चेंडू 3 ची गरज आहे. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका हवेमध्ये झेलची शक्यता आहे. संदीप आल्या, त्याच्याकडून झाली चूक आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. अशा तऱ्हेने उंबाडे 40+ संघ विजय संपादन करतोय. अरुणने काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली. या 53 धावा चेस केल्या आहेत 1 चेंडू राखून. सामन्याचा मार द मॅच आपण लगेच घोषित करूया.